नमस्कार, माझं नाव मनोज भसरे, माझं गाव डोळहोळ, चिंचोळ ग्रामपंचायत. ताई जेव्हा पहिल्यांदा आमदार झाल्या तेव्हा खूप बिकट परिस्थिती होती. सांगायचं ठरलं तर जसं इंग्रजांनी पूर्ण आपला देश लुटून नेला तर नेहरूंच्या हातात जसा भारत पडला था तसा हा आमच्या मतदारसंघाची परिस्थिती होती. पेठपासून आम्ही वेगळे झालेलो, म्हणजे आमचा हा हर्सुल एरिया आहे. तर अक्षरशः माझ्या गावात ताई 2009ला आमदार झाल्या. तर माझ्या गावात म्हणजे हा भारत स्वतंत्र झाल्यापासून 2011ला लाईट ताई आमदार झाल्या तेव्हा पहिल्यांदा माझ्याच गावात नाही तर असे 72 खेड्यात आमच्या ह्या हर्सुल भागात 72 गावात ताई आमदार झाल्यानंतरच लाईट आली. त्यातले त्यात एकदम असे खडीचे रस्ते, बैलगाडीचे, अक्षरशः गाड्या तर जातच नव्हत्या. कधी पोरांना शाळेत जायला तर कधी कधी शाळा चुकायची. अशा नदीतून रस्ता होता, पूल नव्हते, पुलाच्या सोयी झाल्या, रस्त्याच्या सोयी झाल्या, लाईटीच्या सोयी झाल्या. आणि नंतर 2019 पासून जे रस्ते ताईंच्या काळात होते तसल्या तसे रस्ते आजपर्यंत ज्या अवस्थेत आहेत तसेच आहेत. म्हणजे 5 वर्षात काहीच विकास झाला नाही. पण तुम्ही रस्त्याला फिरले तर सगळीकडे तुम्हाला पाट्या दिसतील, आमदारांच्या लावलेल्या पाट्या दिसतील, पण रस्ता कुठेही दिसणार नाही.